सातारा जिल्ह्यातील दिवसभरातील टॉप 10 न्यूज दिनांक 25 जानेवारी 2025 पावर्ड बाय व्हीपी क्रिएशन सातारा ॲडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग PR। जिल्ह्यात 1496 ग्रामपंचायतींमध्ये उद्या ग्रामसभेचे आयोजन। महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार प्रजासत्ताक दिन रविवार दिनांक 26 जानेवारी रोजी जिल्ह्यातील 1496 ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभांचे आयोजन करण्यात आले आहे। ग्रामसभेपूर्वी महिला सभा आयोजित करावी, ग्रामसभेत जास्तीत जास्त ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमारे यांनी केले आहे। खंबाटकी बोगद्याजवळ कंटेनर टँकर व 3 कारचा विचित्र अपघात। सातारा पुणे महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी खंबाटकी बोगद्याच्या पुढे कंटेनर टँकर व 3 कार यांचा विचित्र अपघात झाला। यामध्ये 3 कार व ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर खंबाटकी जुन्या टोलनाक्याजवळ कंटेनरचे पुढील 2 टायर धडीसह निसटल्याने कंटेनर रस्त्यावरच आडवा झाल्याने वाहतूक खोळंबली होती। जावळी तालुक्यातील मामुर्डे येथे दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने 3.25 तोळे दागिने लंपास। जावळी तालुक्यातील मामुर्डे येथे सकाळी 10च्या सुमारास दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून आलेल्या दोघांनी आनंद विजय धनावडे व सुनीता शंकर धनावडे या 2 महिलांनी अन्नाचे 3.25 तोळेचे सोन्याचे दागिने लंपास करून पोबारा केला। साप तालुका कोरेगाव येथे 3 लाखांची घरफोडी। साप तालुका कोरेगाव येथील चंद्रकांत धोंडीबा भोसले व हनुमंत धोंडीराम जाधव यांच्या घरातील कपाटे फोडून चोरट्यांनी 2,88,000 रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारल्याने खळबळ उडाली आहे। याबाबत रहमतपूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे। तळीये तालुका कोरेगाव येथे पॉलिशच्या बहाण्याने 1.5 तोळ्याचे दागिने लंपास। सोने चांदीचे दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने 2 भामट्यांनी तळीये तालुका कोरेगाव येथील रुक्मिणी दिलीप कंसे वय 60 यांचे सोन्याचे 1.5 तोळ्याचे गंठण सोमवार दिनांक 30 जानेवारी दुपारी लंपास केले। याबाबत त्यांनी वाटर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। मसूर तालुका कराड येथे हातोड्याचा धाक दाखवून मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न। मसूर येथील संतोषी मातानगर मधील घरात पाणी मागण्याच्या बहाण्याने एका महिलेने हातोड्याचा धाक दाखवून वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न शुक्रवार दिनांक 24 जानेवारी रोजी दुपारी 1च्या दरम्यान केला। लता सावंत यांनी जोरदार प्रतिकार करून या महिलेस ढकलून दिले व बाहेरून आरडाओरडा केल्याने महिला कॅनलच्या दिशेने पळून गेली। पाचवड येथील महामार्गाच्या सेवा रस्त्याची अवस्था दयनीय, वाहन चालकांना मरण यातना, अनेक जण जायबंदी। सातारा ते कागल महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम करणाऱ्या डीपीजन कंपनीने महामार्गाची दुरवस्था केली आहे, पण त्याबरोबर महामार्गाच्या सेवा रस्त्याची अतिनीत दयनीय अवस्था करून टाकली आहे। डीपीजन कंपनीने सेवा रस्त्यातून प्रवास करणाऱ्यांना वेठीस धरले आहे। येथून प्रवास करताना वाहन चालकांना अक्षरशः मरण यातना भोगाव्या लागत आहे। काही ठिकाणी सेवा रस्ते उडून गेले आहेत, तर काही ठिकाणी अचानक हे रस्ते बंद करण्यात आले आहेत। तसेच पाणी साचून अक्षरशः गटारगंगा निर्माण झाली आहे। त्यामुळे महामार्गात सेवा रस्ता आहे की गटार आहे असा प्रश्न पाचवड येथील वाहन चालकांना निर्माण झाला आहे। हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असून त्यामुळे अनेक जण कायमची जायबंदी झाले आहे। तरी प्रशासनाने याबाबत योग्य उपाययोजना करून वाहन चालकांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। ट्रॅक्टरची ऊस वाहतूक उठते जीवावर, मोठ्या आवाजातील गाणी धोकादायक, RTOकडून कारवाईची गरज। सातारा जिल्ह्यात सर्वत्र गळीत हंगाम जोरात सुरू आहे, मात्र साखर कारखान्यावर ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालक मोठ्या प्रमाणात साऊंड सिस्टीमचा वापर करत असल्याने ध्वनी प्रदूषण होत आहे। याचबरोबर पाठीमागील वाहनांच्या हॉर्नचा आवाज ऐकू येत नसल्याने अपघात वाढले आहे। ट्रॅक्टर चालकांवर वेगावरही नियंत्रण ठेवले जात नसल्याने महामार्ग मृत्यूचे सापळे होऊ लागले आहेत। अशा ट्रॅक्टर चालकांवर RTOने कारवाई करावी अशी मागणी वाहन चालकांच्याकडून होत आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षा योजनांबाबत शाळा महाविद्यालयांची उदासीनता, अनेक समित्या केवळ कागदावरच, पालकांनीच जागृत राहण्याची गरज। शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबाबत शिक्षण विभाग विविध उपाययोजना राबवत आहे, तरी देखील बदलापूरसह सातारा शहर व परिसरातील शाळा महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसमेत होणाऱ्या गैरप्रकारांमध्ये वाढ झाली आहे। त्यामुळे शासन स्तरावरील उपाययोजनांची शाळा महाविद्यालय स्तरांवर काटोकाल अंमलबजावणीबाबत उदासीनता असल्याचे दाहक वास्तव समोर येत आहे। पालकांनीच आपल्या मुलांच्या सुरक्षिततेबाबत जागृत राहणे आवश्यक असल्याचा मतप्रवाह समोर येत आहे। साताऱ्यात ATM सेंटरची सुरक्षा रामभरोसे, अनेक ठिकाणी सुरक्षा रक्षकच नाहीत। सातारा शहरसह जिल्ह्यातील ATMच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। ATMच्या बाहेर सुरक्षा रक्षक तर नाहीत, तर अंतर्गत भागात असलेले CCTV कॅमेरे कधी बंद तर कधी चालू असल्याचे दिसून येत आहे। या प्रकारामुळे कधी पैसे काढल्यानंतर लुटमार व कधी ATM फोडण्याचाही प्रकार समोर येत आहेत। अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करा।